मूर्तिजापूर नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 1 मध्ये नागरिक अंधारात, चिखलात आणि अस्वच्छतेत जगत आहेत। पाणी, रस्ता, गटार अशा मूलभूत सुविधांचा अभाव असूनही प्रशासन शांत आणि नेते मूक। संतप्त नागरिकांचा सवाल हा विकास की विसरलेला भारत। अकोल्यातील मूर्तिजापूर नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 1 मध्ये विकास हा शब्द आजही केवळ निवडणूक भाषणांपुरता मर्यादित आहे। संत रविदास नगर, नागसेन नगर, गोकुळदुसा, गाडगेबाबा गोरक्षण आणि एकता नगर या भागातील नागरिक मूलभूत सुविधांपासून पूर्णपणे वंचित आहेत। पाण्याचा थेंब नाही, सांडपाणी रस्त्यावर साचलेलं आणि स्वच्छतेचा मागमूसही नाही। रेल्वे लाईनच्या पलीकडे असलेल्या या वस्तीत नागरिकांना शहराचा भाग मानलं जातं, फक्त मतदानाच्या वेळीच। मागील 3 वर्षांपासून रेल्वे खाली अंडरग्राउंड रस्ता व्हावा म्हणून नागरिकांनी आमदार आणि प्रशासनाकडे निवेदने दिली, पण आजही जीव मुठीत घेऊन 2 ते 3 किलोमीटरचा वळसा मारावा लागतो। सांडपाणी आणि कचऱ्यामुळे डेंग्यू, मलेरियाचा धोका वाढला आहे। घरकुल योजनेतही शेकडो कुटुंबांना अन्यायाने वगळण्यात आला आहे। दलित वस्तीत पैसे दे मत घे हे राजकारण सुरू असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे। मध्ये एवढं समस्या ना, जायला रस्ता नाही आहे, इकडे नळ नाही आहे, नाले एवढे व्हायतात की सारे नाल्याचं परेशान आहे। आम्हाला ना घरकुल येऊ राहिलेत ना आम्हाला काहीच नाही येऊ राहिलं। तिकडे लई त्रास आहे, आम्हाला जायचंही यायचंही त्रास आहे। पाणी नाही चांगलं सर, पाणी नाही देत मला लागले, नाही भेटत, मला डोळ्यांना दिसत नाही। काय करून देतो आम्ही, पण आम्हाला 40 वर्ष झाले काही पाण्याची सुविधा नाही आहे, अजून रोड नाही आहे आमच्या इकडं, तर ऑटो येऊ शकत नाही। कोणाची तब्येत खराब झाली तर म्हणजे रस्ता नाही आमच्या इकडं, काहीच नाही आहे। म्हणजे असा हा मुल्ला असा झाला, फक्त मतदान असते तोपर्यंत सरी दिसतात, मतदान झाल्यानंतर या मुल्लातनी असं वाटते की हा मुल्ला एवआरसी आहे। हमको रेलवे से रास्ता होना, नीचे से हमको नीचे से रास्ता, इतना बड़ा मोहल्ला को रास्ता नहीं होना कि हम बुढ़े बाड्ढे है। ये देखो कितनी बुढ़ी है। अच्छा, किसको दिन रहा, बालकपन रहा तो किधर से जाना, ऑटो भी नहीं आता, तो हमको रास्ता नीचे से होना। आमच्या मूलभूत सुविधाची पाणी नाही, रस्ता नाही, नाली साफ नाही, कचरा गाडी येत नाही, आणि ते समस्या सुटल्या पाहिजे। आमच्या काही ना काही आमच्या मूल्याचा विचार झाला पाहिजे। आम्हाला जासाठी रस्ता नाही, रेल्वे क्रॉस करून जा लागते। लहान लहान लेकर शाळेत जाण्यासाठी समजा आम्ही रेल्वे क्रॉस करतो, जीव मुठीत घेऊन रेल्वे क्रॉस करा। हे समस्या 50 वर्षापासून चालवलं की नागरिक सुविधा काहीच झालेला नाही। मेन मुद्दा आहे पाणी पुरवठा। नळचं तर कनेक्शन हायला जगून राहिलेलं आहे, फक्त बोरिंगच्या पाण्यावर, आणि नळचं पाणी येत